फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन। नमस्कार, मी धैर्या आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिन विशेष। सर चंद्रशेखर वेंकटरमण यांच्या रमण इफेक्टचा शोध 28 फेब्रुवारी 1928 रोजी लागला होता। या शोधाच्या गौरवार्थ साजरा केला जाणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन। राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मूळ उद्दिष्ट समाजात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण होणे, त्याचबरोबर वैज्ञानिक वृत्ती निर्माण करणे, विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे आणि त्यांना प्रेरित करणे, तसेच विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीबद्दल लोकांना जागृत करणे। विज्ञानाशिवाय विकासाचा मार्ग वेगाने पुढे जाऊ शकत नाही हे समजावून सांगणे। विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रसिद्ध करण्यासोबतच देशातील नागरिकांना या क्षेत्रात संधी देऊन नवीन उंची गाठणे हा याचा मुख्य उद्देश आहे। रमण इफेक्ट आणि त्यांचे संशोधन याचे आधुनिक काळातील फायदे। जेव्हा प्रकाशाची काही किरणे पारदर्शक पदार्थातून जातात तेव्हा त्यातील काही किरणे विशिष्ट दिशेने विक्षेपित होतात आणि त्यांच्या तरंग लांबीमध्ये किंचित बदल होतो। याच प्रक्रियेला रमण इफेक्ट असे म्हणतात। रमण इफेक्टचे संशोधन भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केले गेले आहे। सुरुवातीच्या काळात रमण स्पेक्ट्रोस्कोपीचा उपयोग मुख्यतः पदार्थाच्या संरचनेचे विश्लेषण करण्यासाठी केला जात होता। सध्याच्या काळात उच्च सुस्पष्टतेच्या उपकरणांमध्ये रमण स्पेक्ट्रोस्कोपी अधिक प्रभावी आणि अचूक झाली आहे। विविध प्रकारचे रासायनिक आणि जैविक विश्लेषण करण्यासाठी हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरले जाते। फॉर एक्झाम्पल, औषध निर्मिती आणि जैव रसायनशास्त्रामध्ये विविध जैव रासायनिक संयुगाचे विश्लेषण करण्यासाठी, तसेच औषधांच्या रासायनिक गुणधर्मांचे विश्लेषण करून गुणवत्ता तपासणी करण्यासाठी, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रामध्ये पदार्थाच्या संरचनेचा अभ्यास करण्यासाठी, तसेच नॅनो तंत्रज्ञान आणि नवीन पदार्थाच्या संशोधनासाठी महत्त्वाचे योगदान आहे। फॉरेन्सिक सायन्स मध्ये गुन्हेगारी तपासासाठी आणि विशिष्ट पदार्थ ओळखण्यासाठी रमण स्पेक्ट्रोस्कोपीचा उपयोग होतो। पर्यावरणीय परीक्षणामध्ये पाणी आणि हवा यामध्ये असलेल्या प्रदूषकांचे विश्लेषण करण्यासाठी, त्याचबरोबर जैविक आणि रासायनिक घातक घटक ओळखण्यासाठी, औद्योगिक आणि अर्धसंवाहक क्षेत्रांमध्ये नवनवीन पदार्थ आणि अर्धसंवाहक उपकरणे विकसित करण्यासाठी आणि उच्च गुणवत्तेच्या औद्योगिक उत्पादनांसाठी विश्लेषण प्रक्रिया करण्यासाठी रमण स्पेक्ट्रोस्कोपीचा उपयोग केला जातो। रमण इफेक्टचा शोध हा विज्ञान क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि भविष्यातही त्याचा उपयोग संशोधन व तंत्रज्ञान क्षेत्रात वाढत राहील। भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरमण यांना रमण इफेक्टच्या शोधाबद्दल 1930 मध्ये भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते। नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय होते। त्यानंतर 1954 मध्ये भारतरत्न आणि 1957 मध्ये लेनिन शांतता पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा, आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिन विशेष।